शेतकरी बंधूंनो, रोजच आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाखती याच्यासाठी घेतो की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढाव आणि आम्ही दिलेले जे काही प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिस असेल, त्याबद्दल शेतकरी बांधवांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी खरोखर ते समाधानी आहेत किंवा नाही आहेत यासाठीच आम्ही मुलाखती काढत असतो. आमचा कुठलाही ॲडव्हर्टाईज करण्याचा काही माध्यम नाही. आमचं जे रिझल्ट आहेत हे शेतकरीच बोलतात. तसेच आज आपण तामशी येथील प्रगतशील शेतकरी की ज्यांची आज भेंडी आहे, भाजीपाल्याचे जुने शेतकरी आहेत, हळद आहे, 4 एकर जवळपास सीड कांदा आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या पिकाबरोबरच तूर ही ठिबकवर लावलेली असून या तुरीला त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे फवारे जे काही नियोजन दिलेलं आहे ते एक वेळा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट आला. माल तुम्हाला या ठिकाणी आपण पाहू शकता कसा लागलेला आहे ते, आणि तूर सुद्धा 12 फुटावर लावलेली आहे. हे सर्व गोष्टी ते सांगणारच आहेत. तर भाऊ रामराम. सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या. मी श्री विठ्ठल दौलतराव कवर, राहणार तामसी, तालुका जिल्हा वाशिम. ही किती एकर तूर आहे तुमची? 2.5 एकर तूर आहे सर. आणि लागवड कशावर केलेली आहे? लागवड ते टोकन पद्धतीने आहे सर, पट्टा पद्धत. आणि त्याला ठिबक लावलं? ठिबक लावलं. तर ठिबकच्या तुम्ही 2 लॅटरल या ठिकाणी लावलेल्या आहेत. हा, माझ्याकडे ठिबक होत्या म्हणून 2 लावल्या. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, यांनी टोकन यंत्राच्या साहाय्याने 2 लॅटरल या तुरीला आथरले आहेत. तर हे व्हरायटी कुठली आहे? हे 100 नंबर आहे, गोल्ड 100 व्हरायटी. हा. तर तुम्ही याला आम्ही दिल्याप्रमाणे काय काय सांगितलं एकदा शेतकऱ्यांना सांगा, काय काय टाकलं? पूर्ण यांच्या दुकानचं हे आहे, औषधी आहेत, खतं आहेत, फवारण्या 3 झालेल्या आहे आतापर्यंत. फक्त या तुरीला असे कुठल्या दुसऱ्या 4 नाही का 5 नाही, त्याच्या म्हणल्याप्रमाणे 3 फवारण्या झालेल्या आहेत आणि 2दा ड्रिंचिंग केलेली आहे खताची. तर एवढ्यावर अक्षरशः इथला माल आहे की अजूनही या शेतात इथला माल लागलेला नाहीये. हा पहिला टाइम आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता पूर्ण 2.5 एकराचं क्षेत्र जवळपास सर्व सारखं या ठिकाणी आलेलं आहे. तुरीच्या खोडाची साईज तुम्ही या ठिकाणी शेंगा पूर्ण झाडाला सर्व शेतामध्ये लागलेल्या आहेत. तर तुम्हाला काय ॲव्हरेज येईल अशी अपेक्षा आहे? तर इथे 13 ते 14च्या पुढे याय पाहिजे सर. माझ्या अपेक्षेप्रमाणे मी बी नेहमी प्लॉटवर फिरतच असतो. तर 8 ते 10 रेंजच्या तुरी मी पाहिलेल्या आहेत, परंतु 10च्या समोर 12-13 पर्यंत या तुरीचा ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे. तर 2 ओळीतील अंतर किती आहे? 12 फूट आहे सर. तर बघू शकता शेतकरी बंधू, आपण 8 फुटावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने जे तूर पेरतो ते 12 फूट सावा असून सुद्धा हे तूर पूर्णपणे झाकलेली आहे. त्यानुसार तुम्ही या तुरीचा व्याप किती झालेला आहे, वाढ किती झाली आहे हे बघू शकता. 2दा खुंडणी केलेली आहे सर हिची. हा, तर छाटणी वगैरे केली. 2दा छाटणी केलेली आहे. तर शेतकरी बंधूंना बघू शकता, काही जण म्हणतात शेती परवडत नाही. तर अशा प्रकारे जर प्रयोग केला, ड्रिपचा वापर असेल, ड्रिपनं खते वगैरे दिलेली असेल, छाटणी केलेली असेल आणि सगळ्या गोष्टीचं नियोजन जर केलं तर उत्पन्न कसे होणार नाही. आज रोजी 13 क्विंटलचा जर ॲव्हरेज आला तर तुम्ही बघू शकता उत्पन्न किती चांगल्या प्रकारे येते. त्याच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, पण आपण कमी धरा. या भाऊंना याच्या अनुभवातून असं सांगतात की बाबा 13च्या समोर पण ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे. तर बघू शकता शेतकरी बंधूंना, माल मागत पडलेला आहे, समोर चालू बी आहे. हा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण माल कव्हर झालेला आहे. धन्यवाद.